नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमृता पाताडे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या माझ्या स्पिती व्हॅली या सिरीजमध्ये आपण माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते ताबो ते काजा याचा एक अद्भुतपूर्व प्रवास। तर मित्रांनो, स्पिती व्हॅलीचा आज आमचा तिसरा दिवस आणि आम्ही आहोत ते ताबो या गावामध्ये। स्पिती नदीच्या खोऱ्यात वसलेलं, हिरवळीने नटलेलं आणि चारी बाजूने भले मोठाले डोंगर आणि अशामध्ये वसलेलं हे छोटंसं गाव ते म्हणजे ताबो। सकाळी सुटून आम्ही निघालो ते एका छोट्याशा ट्रेककडे। अगदी काही फूट उंचीवरच असणारा हा छोटासा ट्रेक अगदी छोटा होता, पण चढण्यासाठी आमची मात्र दमछाक झाली। सकाळी 7 वाजता आम्ही चालू केलेला ट्रेक अगदी अर्ध्या तासातच आम्ही सर केला। जेव्हा वरती आलो तेव्हा वरून दिसणारं भन्नाट दृश्य आणि इथे असलेले फार प्राचीन गुहा अगदी मन वेधून घेतलं। या गुहा फार प्राचीन होत्या असं कळलं। या गुहेमधून दिसणार हे समोरचं दृश्य अगदी मस्त। थोडंसं अंतर वर गेल्यानंतर दिसली ही अजून एक छोटीशी गुफा। अगदी असा हा निमुळता रस्ता वर घेऊन जाणारा, काळोखातून पण फारच मस्त वाटत होतं। अगदी जाताना दमछाक तर होतच होती, पण कसं वाट काढून काळोखातून का होईना आम्ही येऊन पोचलो ते गुहेच्या अगदी वरती आणि इथून दिसणारा आता भन्नाट नजारा तुम्हाला मी दाखवते। तर आज आमचा स्पिती व्हॅलीचा तिसरा दिवस आणि आज आहोत आम्ही ताबोमध्ये। सकाळी आम्ही एक स्मॉल ट्रेक केला आणि आता आम्ही चाललो आहोत ते मोनेस्ट्री बघायला। इथेच आहे आणि इथून असा छानसा हा रानातला रस्ता, सुंदर सुंदर फुलं पण आहेत इथे पिवळी। आणि हे डोंगर बघू शकता, केवढ्या मोठ्या डोंगर रांगा इथे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते ताबो या गावातील प्रसिद्ध असलेल्या आणि अगदी प्राचीन असलेल्या या मठाला भेट द्यायला। ताबो हे गाव या मठासाठीच अत्यंत प्रसिद्ध आहे। हा मठ अगदी प्राचीन आहे आणि येथे बौद्ध संस्कृतीचे खूप उत्तम नमुने आणि प्रदर्शने आपल्याला बघायला मिळतात। ताबो हे भारत आणि हिमालय या दोन्ही प्रदेशातील सर्वात जुने कार्यरत असलेले बौद्ध स्थळ म्हणून ओळखले जाते। या मठाच्या भिंतीवर मोठ्या संख्येने भक्तिचित्रे, बौद्ध मंदिरातील कथा दर्शवल्या आहेत। मठामध्ये बऱ्यापैकी लाकडी बांधकाम असलेलं आढळते। तसेच इथे असलेल्या पारंपरिक गोष्टी आणि देवाला अर्पण केलेल्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता। 14व्या दलाई लांबा यांनी 1983 आणि 1996 मध्ये कालचक्र समारंभ येथे आयोजित केला होता। भारतीय पुरातत्व विभागातर्फे भारताचा राष्ट्रीय ऐतिहासिक खजिना म्हणून हा मठ संरक्षित आहे। ही जी होती ती मेन मोनेस्ट्री, आता आपण जिथे व्हिजिट केलं आणि आता आपण त्याच्या मागे चाललोय।
तर ताबोचं हे सुंदर गाव बघून, इकडचे मॉनेस्ट्री बघून आता आम्ही निघालो आहोत ते काजाच्या दिशेने. आणि अगदी मस्त इकडचं वातावरण आहे, खूप थंडी आहे आणि चारही बाजूंना हे सुंदर डोंगर आणि त्यातून जाणारी ही वळणदार वाट. तर मित्रांनो, आता आम्ही ताबोवरून काजाला निघालो आहे. एकूण 40 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आता काही एक अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही थांबलो आहे. तर इथे हा ब्रिज आहे आणि हा एक चांगला फेमस स्पॉट आहे आणि याचं नाव आहे माने ब्रिज. आणि याला स्पितीचा हा माने ब्रिज आहे, कारण असे माने ब्रिज एक बद्रीनाथला पण आहे, त्यामुळे हा जो स्पिती रूटला लागतो तो आहे हा माने ब्रिज. तर आता खाली जाऊन हा ब्रिज पण बघूया, पलीकडे पण जाऊया आणि याची सुद्धा मजा. टुरिस्ट गाड्या थांबलेल्या आहेत याचा आनंद घ्यायला. ही वाहते खळखळून ती स्पिती नदी आणि या नदीच्याच बाजूने ऑलमोस्ट रोड आहे, बायकर्स पण जात आहेत. पूर्ण परत तसाच सीन आहे सगळीकडे, मोठे मोठाले डोंगर, बाजूला नदी आणि हा रस्ता थोडा कच्चा आहे. BROचं थोडं काम चालू आहे इथे. आणि ही पिंक फुलं मला खूप आवडली. बहुतेक ठिकाणी ही पिंक फुलं दिसत आहेत, खूपच मस्त आहेत हे फुलं. तर आता मी या पुलाकडे आलेली आहे. पूल इथे दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन की पूल कमजोर है, 5 व्यक्ति से ज़्यादा न जाए. आणि हा असा पूल आहे. नशीब खाली भेटला पूर्ण लांबपर्यंत आणि नदीचा फ्लो खूप भारी आहे. तर आता आम्ही आलो होते धनकर मॉनेस्ट्री, जी फार जुनी मॉनेस्ट्री म्हणून ओळखली जाते. इथे आता आम्हाला ट्रेक करून जायचं आहे तिथपर्यंत, वरपर्यंत. इथे पार्किंग वगैरे सुद्धा आहे आणि इथे काही खाण्यापिण्याचे दुकानं सुद्धा आहेत. तर इथे तुम्ही आता दुपारी 1 वाजला आहे, तर आता बघू आम्ही आमचं लंचसुद्धा इथे करू. पण आता आम्ही ठरवणार आहोत, कारण काजाला सुद्धा बऱ्यापैकी मार्केट आहे आणि तिथे सुद्धा लोकल स्ट्रीट फूडसुद्धा मिळेल. तर बघूया. पण इकडचा नजारा भन्नाट आहे. 1 वाजले, ऊन थोडंसं जरा फील होत आहे, पण थंड हवा पण आहे. इथे येताना कॅप, स्टोल, ग्लेअर, ते पण पोलराइज ग्लेअर जरूर कॅरी करा इथे फिरायला येत असाल तर. आणि पाणी खूप पिया, भरपूर पिया. आज आम्हाला ॲक्च्युअलमध्ये आम्ही सकाळपासून भरपूर पाणी पित आहोत, तर हे प्रिकॉशन्स तुम्ही नक्की घ्या. चला आता आपण जाऊया तिकडे आणि तिथून जाऊन मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. इथे रॉक बघू शकता, अगदी असे म्हणजे सुईच्या आकाराचे असे म्हणेन मी, असे रॉक आहेत उभे. विशिष्ट रचना आहे यांची. इथे सुद्धा आहेत असेच. टुरिस्टसाठी. तर इथे आम्ही खूप वेळ झाला वॉशरूम शोधतोय, पण इथे वॉशरूमची सोय नाही आहे. एकच वॉशरूम आहे मेल आणि फिमेलसाठी, जो अत्यंत खराब आहे आणि ते आम्हाला एवढं पाणी प्यायला लागतंय, पण वॉशरूम नाही आहेत. धनगर मॉनेस्ट्री ही भारतातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील एक बौद्ध मंदिर आहे. हे 3894 मीटरच्या उंचीवर धनगर गावाच्या वर असलेल्या स्पितीच्या खोऱ्यात काजा आणि ताबो शहरांदरम्यान वसलेले आहे.
स्पिती व्हॅलीमधील सर्वात उंच ठिकाणी धोरणात्मकदृष्ट्या बांधलेलं धनगर मठ हे 17व्या शतकातील एकेकाळी स्पितीची राजधानी होती. हे स्पिती प्रदेशातील 5 प्रमुख बौद्ध केंद्र आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे. स्पिती प्रदेशात मध्यभागी स्थित धनगर मठ स्पिती खोऱ्याचे विहंगमय दृश्य देते. हे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यात वसलेले आहे. अगदी प्राचीन काळातही नॅनोसने त्यांच्या शत्रूपासून चांगले नियंत्रण आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी त्याची निवड केली होती. धनगर किल्ला हे स्पितीच्या राजघराण्यांचे पारंपरिक निवासस्थान होते. या मठात प्राचीन भक्तिचित्रे, बौद्ध ग्रंथ असे अनेक काही पाहण्यासारखे आहे. तर हा एक स्तूपा रूम आहे. इथे चूल वगैरे पण आहे आतमध्ये. आणि वरती सुद्धा आहे. आता आपण वरती जाऊन बघूया. आता आम्ही आलो होते आहे दलाई लामाज रेसिडेन्स. आतमध्ये फोटोग्राफी अलाव नाही आहे, त्यामुळे मी आता आतमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकत. इकडे काय आहे हे बघ कसं कसं आहे. हे कसं बघ वाटतंय. बाप रे, असं वाटतंय गोठलं आहे ना. काय आहे म्हणजे पाणीच आहे जे गोठलं की कसं आहे. काय गाळ आहे का. हा ते बघ ना तिथून सगळं आलेलं आहे. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही आलो ते काजामध्ये. आणि हे काजाचं मार्केट आहे. तर इथे हे मार्केट एक्सप्लोर करू. इथे 2-3 कॅफे आहेत, तिथे जेवण वगैरे करू. इकडचं फेमस डिशेस आहेत ते म्हणजे मोमोज, तुप्पा. तर ते बघू, ट्राय जमलंच तर ट्राय करू. तर मित्रांनो, असा होता आमचा आजचा दिवस. ताबो ते काजापर्यंतचा हा सुंदर प्रवास. तर उद्या आम्ही एक्सप्लोर करणार आहोत ते काजामधले बरेच प्रेक्षणीय ठिकाणं आम्ही बघणार आहोत. तर चला तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.